नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आमोशा आणि पौर्णिमा, दोन बहिणीची कथा. एक राजा होता, त्याला दोन मुली व एक मुलगा होता. एक मुलीचे नाव होते आमोशा, तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा. पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन कीर्तन पूजा पाठ यात खूप रस्य होते. तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती. परंतु जे आमोशा होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसेल. तिचे कधी मंदिरातही जात नसे. तसेच कधी मंदिरात जात नसेल. वडिलांच्या प्रत्येक कामातच तिचे पाठिंबा राहत असे. परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे. आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे. म्हणून राजा फक्त आमोशाचाच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे. पौर्णिमेला आमोशाचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचा. काही दिवसातच राजाच्या मुलाचे लग्न झाले. घरात नववधू आली. आमोशा तिला नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे. परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरी कामात मदत करत असे. देवाच्या गोष्टी गाणी सांगत असे. वहिनीला घेऊन मंदिरात जात असे. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती. एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आता आपल्याला आपल्या मुली वर झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत. पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजा पाठ करणे फार आवडत. तर तिला एखादे गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंती लोकांच्या घरी दिले तरी तिचे भिकारीची चाल काही सोडणार नाही आणि आपलेच बदनामी होईल. त्याशिवाय ते गरिबाच्या घरी बरोबर जमून घेतील. श्रीमंताच्या घरी तिला जमणे अवघड होईल. म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या. परंतु आपली आमोशा कशी मोठ्या घरात शोभून दिसेल, तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कोणालाही शोभेल असेच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमारीला द्या, म्हणजे ते जी बरोबर जुळवून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला. पौर्णिमेसाठी त्याने एक झोपडीत राहणारा गरीब व्यक्तीची निवड केली, तर आमोशासाठी त्याच्या गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला. दोघांच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला तिने सर्व सांगितले. राणी ही खूप खुश झाली. थोड्याच दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मंडपात थाटामाटात पार पडला. पाठवणीच्या वेळी आमोशाला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा अडका, उंच कपडे दिले. परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझे देव तुला काय काय देतो. इतके दिवस येथे आरामात होती, आता सासरी गेली की कळेल. नुसते देवदेव करून काही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली. येथे आमोशाची अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती. तिच्या हाताखाली 8-10 नौकर होते. फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते. एक वेळी खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असेल. दिवस रात्र कष्ट करूनही दोघी पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते. त्यातच 7-8 वर्षे निघून गेली. आता आमोशा आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होती. इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेची परिस्थिती काहीही बदल झाला नव्हता. त्यात आई वडील गेले, तसेही तिला आई वडिलांचा कोणताच आधार नव्हता. एकदा आमोशाने तिच्या पतीच्या इच्छा खातर घरात मोठी पूजा ठेवली होती. तिने संपूर्ण गावातील
आमंत्रण दिले. तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही. ती गरीब आहे, ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड. त्यातले त्यात संपूर्ण गाव अमावास्येच्या घरी जाऊ लागले. पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तू तर सख्खी बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते. मग तेथे तर तुला यावेच लागेल. पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा आहे. तिची तयारी यात बहीण मला बोलवण्यात विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे आहे. तसे देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन अमावास्येच्या घरी गेली. अमावास्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नौकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तर तू निर्लज्ज सारखे आहे. आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा. घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाही तर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नौकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले परंतु ती काही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंताला म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याचे मला हेच फळ का? माझी परिस्थिती कधी सुधारणार आहे का? किती दिवस हे मी भोगतच राहणार? उद्यापन संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावास्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचे पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले. वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने का दिला नाही प्रसाद, काय सांगावे. म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेली नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातून ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तेथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं, हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहेस. तुळस ही वाळत आहे. जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल. माझ्या बसता येत नाही म्हणून तुला सांगते. पोरगी पौर्णिमेला न लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले, धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले. सर्व परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारी विचारले, कोठे निघालीस? ते म्हणाली, मी माहेरी जात आहे, उद्या लगेचच परत येईल. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले, ज्या वेळेस परत जाशील त्यावेळेस मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तेथे खूप वृद्ध म्हातारे बसलेले होते. त्या म्हातारेच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या, धोतर फाटलेले होते. काठीचा आधार घेऊन तो म्हातारे चालण्याचा प्रयत्न करीत होते. जरा मला हे मंदिर झाडायचे मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे तर 2 बादल्या पाणी आणून दे. कामाची सवय होती. तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लक्क केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले. बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवाधिदेव महादेवांना स्नान घातले. तेव्हा देव महादेवांची पूजा केली आणि जाण्यास निघाली तर